नमस्कार मंडळी, वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं. आता जी दिव्या आहे ती आईकडे आलेली असते आणि तिची आई म्हणते, अगं दिव्या, तू इथे कशाला आली आहेस? ऊर्जाला समजलं ना ती खूप चिडेल आणि तिचा खूप संताप होईल. तू आत्ताच्या आत्ता इथनं जा बरं. तर दिव्या म्हणते, अगं आई, पण तू अशी का बोलत आहेस? तर मग लगेचच आई बोलता बोलता बोलून जाते, दिव्याला आपल्या ऊर्जाला आधीच काही डोक्याला ताण कमी नाही आहे. एकतर त्या मुलाने. तर लगेचच दिव्या म्हणते, कुणी? तर मग तिची आई म्हणते, ते शौर्यने ग. तेवढ्यात ती शांत बसते. आता तिला असं कळतं की ह्या दिव्याच्या समोर काही बोलायला नको म्हणून ती गप्प होते. पण दिव्या म्हणते, कुणी कुणी आई, कुणी सांग मला. अशी दिव्या आईला सतत विचारत असते. दुसऱ्या बाजूला आता ऊर्जाचा फोन शौर्यला आलेला असतो आणि शौर्य इतका आनंदी झालेला असतो की त्याचा आनंद गगनात मावेत नसतो. तर नंतर मग तो म्हणतो, अगं ऊर्जा, तू मला कॉल केला आहेस? तर ऊर्जा म्हणते, मला तुला भेटायचं आहे. आणि हे ऐकल्यानंतर तर शौर्याला खूपच आनंद होतो. शौर्य म्हणतो, मी तुला कधीही एनी टाईम भेटायसाठी तयार आहे. बोल, तू कुठे यायचं आहे, काय करायचं आहे? आणि ऊर्जाच्या मनात काही वेगळंच असतं आणि ती तयार होऊन बसलेली असते. तर पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. तर अशाच मालिकेंच्या अपडेटसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.